पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. हास्याच्या बहुमतानं मनोरंजनाचं सरकार स्थापन करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर आणि डॉक्टर रुचा पै. तुम्हा दोघींचंही मनापासून स्वागत. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रहसनाकडे. मंडळी, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. चला तर बघूया, या मंचावरची स्त्री तिच्या पुरुषाला यशस्वी करते की अयशस्वी. त्यासाठीच मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. ऐका ना, ऐका ना, शांत 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 शांत. काय काय झालं, काय झालंय? काय डोकं फिरलंय माझं. तापलंय माझं डोकं. वाफा दिसत नाही. मस्करी केली, मस्करी. ऐका ना, ऐका ना, शांत व्हा ना, शांत व्हा. काय शांत होऊन काय करू? अहो मग तुम्ही काय एवढे चिड, मला कळतच, मला कारण तर कळेल. मगापासून फेरच मारताय नुसते. काय झालं? काय कारण सांगू तुला? काय झालं? ऑफिस मध्ये काय कमी व्याप आहे मला? काय झालंय? तू माझा बॉस. बॉस कसला राक्षस आहे. राक्षस पण नाही, कालचं आलेलं पोरते. MBA इतकंच काहीतरी आहे त्याच्याकडे. तो मला बोलून दाखवतो, हे असं असलं पाहिजे, ते तसं असलं पाहिजे. काय म्हणालाय मला तो सकाळी ऑफिस मध्ये? काय म्हण? इकडे शांत, इकडे इकडे बस. मला म्हणे पृथ्वी प्रताप, यू आर जस्ट बेटर दॅन प्यून. जस्ट बेटर दॅन प्यून आहे मी? ठीक आहे ना, होतात ना अशा गोष्टी. शांत व्हा. मला पटलेलंच नाही. बस खूप झालं आता. त्या बॉसचं खड्ड्यात गेला. काय? लात मारली नोकरीला. काय? सोडली नोकरी. उद्या जातो आणि सांगतो सोडली नोकरी. चल. बऱ्यात ना तुम्ही? हा बरं आहे, मी एकदम बरं आहे. असं डायरेक्ट असं टोकाचा निर्णय नका घेऊ. घेतला निर्णय. ऐका, माझं महिन्याचा जो 10 तारखेला पगार येतो त्याच्यावर तर घर चालतं ना आपलं, आणि तुम्ही नोकरी सोडायच्या गोष्टी करता. ऐका ना, पगाराचं कौतुक मला सांगू नकोस. वाळू आहे ती वाळू. 10 तारखेला हातात घेतली की 15 तारखेला निसटते. सांगते मला पगाराचं आहे. अहो पण त्याच्यावर तर आपला संसार भक्कम चालू आहे ना. असं नका ना करू. ऐका ना, शांत व्हा ना. मी नोकरी सोडली. मी काहीही करीन दुसरं, पण ही नोकरी करणार नाही आणि याचा अपमान सहन करणार नाही. काय करणार मग? नोकरी सोडून काय करणार? काय ठरवलंय? रिक्षा चालवीन. हसू नको. मी रिक्षा चालवीन. आपण राजा आपली प्रजा. मी बघ आता, तू बघ. इतकं सोपं आहे का रिक्षा चालवणं? मी रिक्षा चालवीन असं नाहीये ते. काय कठीण आहे रिक्षा चालवण्यात? काय कठीण आहे रिक्षा चालवण्यात? काय सोपं आहे? 2-3 लाखाची रिक्षा घ्यायची, बसायचं, कस्टमरला बोलायचं बसा, उतरवायचं, पैसे घ्यायचे, CNG ला एक 1 तास उभं राहायचं. त्याच्यानंतर मग ते जे काही CNG भरून झालेलं आहे त्याच्यातनं परत रिक्षात बसायचं, वडापावल्याकडे जायचं, वडापाव खायचा, घरात परत रिक्षात बसायचं, घरात यायचं. दिवसाचे 1000-1700 रुपये कुठेच नाहीत. महिन्याला 30,000 रुपये. झालं माझं. रिक्षा चालवणं सोपं आहे. रिक्षा चालवणार मी. ठरलेलं माझं. काय बोलताय? तुम्हाला कळतंय? हो. हे एवढं सगळं केलं म्हणजे झालं? तुम्ही रिक्षाला बनलात? हो. असं नाही हो. ते बिचारे उन्हातानात काम करतात. तुम्ही AC मध्ये काम करता. तुम्हाला जमणार आहे का एवढं उन्हातानाचं रिक्षा चालवणं? का नाही जमणार? नुसतं ते रिक्षा चालवतात का? त्यांना केवढे दिवसाचे 1000 तऱ्हेचे वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात, कस्टमर्स येतात, गिराईक येतात. त्यांना ते टॅकल करतात. तुम्हाला जमणार आहे का टॅकल करायला? काय कठीण आहे टॅकल करणं? कसं जमेल? मी एवढी साधी बोळी तुमची बायको, तुम्हाला अजून मला नाही टॅकल करता येत. या सगळ्यात स्वतःला साधी भोळी म्हणू नकोस ना मा. बघा 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 कसे चिडचिड करताय. तुम्हाला रिक्षावाला बनायचं एवढं सोपं नाहीये ते. ऐका माझं. काही कठीण नाही. मी ती 100 माणसं येतील ना त्यांना टॅकल करीन, पण या फालतू बॉसला टॅकल नाही करणार. अपमान करतो काय माझा? रिक्षावाला बनायचंय? हा बनणार. चला बना बना. मी कस्टमर बनते, तुम्ही रिक्षावाला बना. बघूया तुम्हाला टॅकल करता येते का. ते सोपं वाटतं ना तुम्हाला? मला दाखवा कसं सोपं येते. आपण डेमो आता लगेच 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 रिक्षावाला बना. ए जा, नंतर करू आपण. रिक्षावाला बना. रिक्षा घेतल्यावर करू आपण. नाही नाही, आता करायचं, आता करायचं. तू चॅलेंज कर. मी चॅलेंज करते असं समजा. चल 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 करूया. चल. हाँ. मी रिक्षावाला. रिक्षावाला. चलो आओ बैठो. ये चल. भैया कांदिवली जाओगे? हाँ मैडम जाएंगे, बैठो. जाओ फिर.
मॅडम वेडीस का नमा? तू आता मला विचारलंस ना कांदिवली जाएंगे क्या, मग चल ना आता मी हो म्हणतोय तर. डायरेक्ट काय चाल बोलता तुम्ही कस्टमरला? ए भाई देखो ये भाई क्या बोला है भाई. कोण आहेस तू? लेडी दिलीप कुमार? मग हे बाय काय असला करायचं मी आहे? कस्टमर आहे. अरे मी काही करू शकते. मुळात रिक्षावाल्यांना कळू दे, जेव्हा ते नाही म्हणतात ना तेव्हा कस्टमरला कसं वाटतं. नमा आज कस्टमर नाही म्हणाला, नाही जाएंगा तुम जाओ. काय कॅन्सल आहे हा कस्टमर. मला हा कस्टमरच आवडलेला नाहीये. एक मिनिट तुम कांदिवली जाएंगे क्या? हा चलो. हा नाही आना. हे काय कॉन्व्हर्सेशन आहे? रिक्षावाल्याला चॉईस नाहीये मुळात, त्याला जावं लागणार. कळलं ना? बरं ठीक आहे, मी दुसरा कस्टमर बनवून येते. दुसरा कस्टमर दुसरा customer. नीट ये नमा, ते नीट मी ये. ठरवीन ना, ते मी ठरवीन. वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक येणार, करावं लागणार. रिक्षावाला सोपं आहे ना. रिक्षा में ऐसे रिक्षा कोण वर हा. लागेच पर खाली बस. हा. ये चल ये. दुसरे कस्टमर. हा ए बाई ग किती ते ऊन. अगं बाई या ताई बसा ताई चला. किती तो घाम. या ना ताई या, चला बसा. कुठे जायचंय सांगा. ग बाई, या रिक्षावाल्याच्या आरशाला तर गोंडेवाला पोपट पण नाही शिवाय. मला नाही बाई बसायचं रिक्षात. एक मिनिट, कशाला हवाय गोंडेवाला पोपट? आ? कशाला हवाय गोंडेवाला पोपट? रिक्षात न जायचंय का पोपटावर बसून जायचंय तुम्हाला? रिक्षावर गोंडेवाला पोपट तो चाहिए ना. हे काय तोंड करून आलेली आहेस तू? तुला कळतंय का? हा गोंडेवाला पोपट आरसा तरी आहे का रिक्षाला इथे? तेच तर बोलते मी, आरसा पण नाहीये ना तुमच्या रिक्षाला, गोंडेवाला पोपट पण नाहीये. मग मला नाही वेगवेगळा बसायचं. नमा ही असली बाई कशाला पाहिजे? नीट बसायचं तर बस चल. आहेत पेशन्स आहेत. असे अनेक लोक, अनेक कस्टमर, अनेक गिराईक भेटणार. मग त्यांना टॅकल असा चेहरा करून नाही चालत. नमा माझा वेगवेगळे कस्टमर्स येणार. मी व्यवस्थितच बसलेलो आहे, कळलं ना? हा. सारखं तुम्हाला डिवचत असते चिडू नको. मला कोणी चिडू नको म्हटलं ना की जास्त चिड येते. रिक्षावाला हा. नीट बेरी नॉर्मल. हा नॉर्मल चल. चिमण्या काय वेडी आहेस का तू? काय आहे ही मिमिक्री? काय मी विक्री म्हणजे? मुळात नाना पाटेकर माझ्या रिक्षात काय येतील? अरे काय मला करूच देत नाहीयेस काही तू यार. काहीतरी नॉर्मल लोकांना जे व्यवस्थित बसतील. ठीक आहे, मोठ्या माणसांना ना तुम्ही नाही करू शकत टॅकल. लहान मुलांना मी आणते. हा लहान मुलांना. लहान मुलं बरोबर तुम्ही टॅकल करा. हा, आण. बरोबर. नीट हा. रिक्षावाला आहे. हा. मला तर जरा तुझ्याशी बोलायचं होतं. हे मुद्दाम करतीयस तू. आता तू काय म्हणाली होतीस ना मा, मी लहान मुलं आणीन. ही म्हातारी कुठं आणलीस तू? अरे माझी नात आहे ना, तिला बसायचंय तुझ्या रिक्षामध्ये. एक मिनिट बोल. हे काय? मला तुमच्या रिक्षामध्ये बसायचंय. अगं आले ग माझे नात. बस रिक्षा. मला तुम्ही शाळेत सोडाल का? हो सोडणार चिंगे, तुला सोडणार. ये बाळा चिंगी ये, बस रिक्षात बस. ओय काका, मला तुमच्या रिक्षामध्ये बसायचंय काका. गोट्याला ए चिंगी चल शाळेत जाऊया. मामा हे काय आहे? हा गोट्या आहे ना माझ्या चिंगीच्या वर्गात आहे, त्याच्यामुळे गोट्याला. ओय काका मला तुमच्या रिक्षात बसवलं. नमा आता हा कोण आहे? काका हा ना जोगिंदर आहे, हा माझा मित्र आहे. ओ काका हा अत्यंत घाणेरडा पंजाबी मुलगा जो तू करतेस त्याला ओय काकाचं ओय काके सुद्धा म्हणावं असं वाटत नाहीये का? अरे घे ना रे तुझ्या रिक्षामध्ये तिघांना बसव, उशीर झाला. ये जोगिंदर गोट्या चिंगी ए म्हातारी त्यांना बसव. जा रे. नाना कुठनं आले आता परत? नाना कुठनं आलेत परत? पोरांनो गाडीत जा. फुले कुठनं आणलेलेस तू? चल ना. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.